हमी पीक असते आणि जर आम्हाला पाणी मिळालं नाही तर आमची बाजू कशी होईल किंवा आमची परिस्थिती कशी होईल ह्या व्यथा मांडण्यासाठी आज बेलसरे साहेब उपस्थित आहेत. त्याकरता आम्ही आवर्जून आलो. यापूर्वी आम्ही 2019ला जे श्रीकांत आपले मंत्रालयामध्ये जे मीटिंग जयंत पाटलासोबत मीटिंग मांडली होती डिसेंबर 2020ला आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही जी मीटिंग कार्यान्वित केली होती की आमचं वान धरणाचं पाणी हे पिण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात आरक्षित केलं गेलं. फक्त 20 ते 25% शेतीसाठी राहिलं आणि त्यामध्ये सुद्धा 24 जलगमी हे अकोल्यासाठी होतं, पण तो जी आर रद्द झाला म्हणून फक्त आम्हाला 20 ते 25%च पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. आमच्या हे ऐकून आम्हाला पण असं वाटतं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की पाईपलाईन इरिगेशन आम्ही 2 वर्ष पहिले आम्ही स्वयंपूर्तीनं पाईपलाईन इरिगेशनसाठी पैसे जमा केले होते, कारण की आमचं 18,000 हेक्टर सिंचन आहे आणि 20% धरणात पाणी राहिलं तर कोणाकोणाला पाणी पुरणार. आणि आमचं पाईपलाईन इरिगेशनचा मुद्दा हा एवढा चांगल्या प्रकारचा आहे की 200 फुटावर आमचं धरण आहे आणि पाईपलाईन इरिगेशन केलं तर आम्हाला रात्रंदिवस पाणी मिळेल, लाईनची गरज पडणार नाही आणि इचू काढायचं रात्री बेरात्री आम्हाला शेतात जावं लागणार नाही. ह्या आमच्या व्यथा आहेत आणि सगळं व्यथाच व्यथा आहेत आणि आम्ही 2019 पासून संघर्ष करत आलो आहे आणि संघर्षच चालू आहे. फक्त आज तुमच्या समोर आज काहीतरी चांगला देवासारखा माणूस भेटला म्हणून आम्ही आज आवर्जून आलो आणि आमच्या व्यथा तुम्ही पूर्ण करतील अशी आम्हाला इच्छा आहे. यावर्षी पाणी देणार नाही.